छान चटपटीत सांबर कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी हॉटेल स्टाईल चटपटीत सांबर रेसिपी बनवत आहोत. त्यासाठी मी इथं 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली आहे. या वाटीने मी डाळ मोजून घेतली आहे. यातच मी 4 चमचे हरभऱ्याची डाळ घातली आहे. तर या चमच्याने मी हरभऱ्याची डाळ घातली होती. हरभऱ्याची डाळ घातल्यामुळे याला खूप छान टेस्ट येते आणि घट्टपणाही येतो. तर भाज्या बघूया. 3 शेवग्याच्या शेंगा, 1 मोठा कांदा, इथं अर्धा दुधी भोपळा घेतला आहे मी आणि 1 मोठं टोमॅटो सगळं बारीक चिरून घेतले. आता एक छान वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी 2 चमचे धने घेतले, 1 चमचा जिरं घेतले, अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 इंच आलं आणि 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. हे छान वाटून घ्यायचं आहे. इथं कुकर ठेवलं आहे. कुकरमध्ये 4 पळ्या तेल घातलं आहे. तेल छान तापलं. यात घातली मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. नंतर घालायचा आहे कांदा. कांदाही छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की आता आपण यात घालूया टोमॅटो. अगदी टेस्टी आणि चटपटीत सांबर रेसिपी आपली तयार होतीये. टोमॅटोही छान आपलं परतून झालं की यात आता आपण ते वाटण घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. हळद घातली आहे. आता यात घालायचा आहे 2 चमचे सांबर मसाला, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मी इथं घातली आहे. आता दुधी भोपळासुद्धा यात घालून घेऊया. शेवगा मी सेपरेट शिजवून घेणार आहे. आता घातला यात कढीपत्ता. कढीपत्ता मी फोडणीनंतरच यात घातला आहे, कारण आपल्याला तडका द्यायला कढीपत्ता परत लागणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी शेवग्याच्या शेंगा सेपरेट धुवून शिजत घातले आहेत. आता हा सगळा मसाला परतून झाला आहे. यात डाळ घालून घेतली, व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता यात आपण घालणार आहोत गरम पाणी. तर 5 मिनिटानंतर आपण डाळ परतल्यानंतर इथं 2 ग्लास गरम पाणी घातले. छान मिक्स करून घ्यायचे. आता यात घातली मी चिंच. छोटे 2-3 चिंचेचे तुकडे भिजत घातले होते आणि ते घातलेत. अर्धी वाटी गूळ घातला आहे बारीक चिरून. लिंबा एवढा गूळ आहे, त्याने अगदी चटपटीत सांबर तयार होतं. तर लो टू मिडियम फ्लेमवर मी इथं 4 ते 5 शेट्ट्या काढून घेणार आहे. कुकर थंड झाला की आपण बघूया. वाफ काढून घेतली आणि मिक्स करून घेऊया. डाळ छान शिजली आहे. आता रवीच्या साह्याने थोडं फिरवून घेते. शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा यात घातले. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला यात पाणी घालायचं आहे. तर दाटसर आपलं सांबर आहे, त्यामुळे मी इथं गरम पाणी घालते 1 ग्लास आणि लो टू मिडियम फ्लेमवर हे आपल्याला 10 मिनटं उकळून घ्यायचं आहे. तर इथं मी फोडणी करते आहे. 1 पळी तेल घातलं आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि थोडी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 2 बॅडगी मिरची घातली आहे त्यात तुकडे करून. आणि आता सांबर मसाला घालूया. 1 मोठा चमचा सांबर मसाला यात मी घातला आहे. ह्याने अगदी भारी टेस्ट येते. तर इथं छान चुरचुरीत आपली फोडणी तयार झाली आहे. गरम गरम फोडणी मी यात ओतून घेतली आहे आणि हे छान आता 8 ते 10 मिनटासाठी आपल्याला मंद आचेवर उकळी काढून घ्यायची. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि छान उकळी काढून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता मस्त चटपटीत असं सांबर आपलं तयार झालं आहे. एकदा ही रेसिपी बनवली की तुम्ही परत याच पद्धतीने बनवाल, असं सांबर तयार होतं. तर आपलं सांबर हे तयार झालं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता छान असं दाटसर मस्त गरम गरम चटपटीत सांबर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर या मग खायला गरम गरम सांबर इडलीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.